झी24 तास एक पाऊल पुढे। आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी सध्या आपल्यासोबत शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई आहेत। काही कारणामुळे त्यांचा फोन कट झालेला आहे। काही वेळातच आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। अजित पवारांनी 2 दिवसात तिसऱ्यांदा माफी मागितलेली आहे। ज्यावेळी पहिल्यांदा त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं, त्यानंतर एकदा दिलगिरी व्यक्त केलेली होती, त्यानंतर दुसऱ्यांदा व्यक्त केली आणि आता काही वेळापूर्वीच त्यांनी तिसऱ्यांदा प्रसार माध्यमांसमोर येत जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केलेली आहे, माफी मागितलेली आहे आणि आपल्या राजकीय जीवनातली ही सगळ्यात मोठी चूक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात सुद्धा उमटले। विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। उद्या मुख्यमंत्री याबाबत विधान भवनामध्ये निवेदन करणार आहेत। देशमुख कोणतरी 55 दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय। कोण देशमुख कोणतरी बसलाय ना? पाणी सुटलं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? याच बेताल वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती माफी मागण्याची नामोशी ओढवली। विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली। कामकाज सुरू झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम होता। माफी नको, राजीनामाच हवा अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली। त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज अनेकदा तहकूब करावं लागलं। मात्र तरीही विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावं लागलं। मागे एकदा बाबासाहेब भोसलेंनी दुष्काळी जनतेवर असं वक्तव्य केलं, त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। अशा प्रकारे आर आबांनी ज्यावेळी छोटंसं वक्तव्य केलं, माफी मागितली, पण त्यावर थांबलं नाही, त्याला राजीनामा द्यावा लागला। बाबासाहेब भोसलेंना एक न्याय, आर आबांना दुसरा न्याय आणि अजितदादांना वेगळा स्पेशल न्याय, हे कशासाठी? आपल्या बेधडक भाषेसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी इंदापूरच्या जाहीर सभेत बेताल वक्तव्य केलं आणि त्यांना 2 दिवसात 2दा जनतेची माफी मागावी लागली। शब्दांचा वापर मी जबाबदारीनं करायला हवा होता। माझ्या वक्तव्यानं राज्यातल्या जनतेच्या आणि सभागृहाच्या भावना दुखावल्या असल्यानं मी विनम्रपणे माफी मागतो, असा माफीनामा अजितदादांनी विधिमंडळात सादर केला। अजितदादांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झालेले असताना राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांची चांगलीच अडचण झाली होती। तरीही अजितदादांची बाजू सावरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला। पत्रकारांना एक पत्रक काढून महाराष्ट्राच्या जनतेची क्षमा मागितली होती। आज विधानसभेच्या खालच्या सभागृहात तसेच वरच्या सभागृहामध्ये पण त्यांनी उद्देशून मी असं बोललो नाही आणि माझी चूक झाली आणि त्या चुकाबाबत त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या क्षमा मागितलेला आहे। विरोधकांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। त्यामुळे अजित पवारांसमोरच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय। मात्र यापूर्वी सिंचनाच्या मुद्द्यावर नैतिकतेचा आभास निर्माण करून राजीनामा देणाऱ्या अजितदादांवर यावेळी राजीनामा देण्याची नामुष्की ओढवणार का, याकडे राजकीय विश्वाचं आणि राज्यातल्या जनतेचंही लक्ष लागलंय। झी24 ताससाठी अमित जोशीसह दीपक भातुसे, मुंबई। झी24 तास एक पाऊल पुढे।